नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लग्नाच्या हंगामात सोन्याच्या दरात उसळी असे आहेत आजचे दर। चला बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, लग्नाचा हंगाम सुरू असतानाच नागपुरात सोन्याच्या दराने उसळी घेतली आहे। नागपूर सराफा बाजाराच्या दरानुसार नागपुरात शुक्रवारी म्हणजे 22 डिसेंबर 24 कॅरेट सोन्याचे दर तब्बल 63,000 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवले गेले। गेल्या आठवड्याभराचा अभ्यास केल्यास हे दर सर्वाधिक आहे। नागपूरसह राज्याच्या इतरही भागात हल्ली लग्नाचा हंगाम सुरू आहे। मोठ्या संख्येने लग्नासह स्वागत समारंभ आणि इतरही कार्यक्रमाची रेलचेल आहे। मित्रांनो, लग्नाचा हंगाम सुरू असतानाच नागपुरात सोन्याच्या दराने उसळी घेतली आहे। नागपूर सराफा बाजाराच्या दरानुसार नागपुरात शुक्रवारी 22 डिसेंबर 24 कॅरेट सोन्याचे दर तब्बल 63,000 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवले गेले। गेल्या आठवड्याभराचा अभ्यास केल्यास हे सदर सर्वाधिक आहे। नागपूरसह राज्याच्या इतरही भागात हल्ली लग्नाचा हंगाम सुरू आहे। मोठ्या संख्येने लग्नासह स्वागत समारंभ आणि इतरही कार्यक्रमाची रेलचेल आहे। मोठ्या प्रमाणात सोने चांदीच्या दागिन्याची खरेदी केली जाते, परंतु या हंगामात दर वाढल्याने लग्न असलेल्या घरात सोने खरेदीने चिंता वाढली आहे। नागपूर सराफा बाजारातील दरानुसार 22 डिसेंबर 2023 रोजी नागपुरात 24 कॅरेटसाठी प्रति 10 ग्रॅम सोन्याचे दर 63,000 रुपये, तर 22 कॅरेट दर 59,900 रुपये, तर 18 कॅरेटचा दर 50,400 रुपये, तर 14 कॅरेट सोन्याचा दर 41,000 रुपये नोंदवले गेले। तर चांदीचा दर प्रति किलो 75,600 रुपये होता। मित्रांनो, हे दर 15 डिसेंबर 2023 रोजी नागपुरात 24 कॅरेटसाठी 62,700 रुपये, तर 22 कॅरेटचा दर 59,600 रुपये आणि 18 कॅरेटचा दर 50,200 रुपये, तसेच 14 कॅरेटचा दर 40,800 रुपये नोंदवले गेले। तर चांदीचा दर प्रति किलो 75,000 रुपये होता। रोकडे ज्वेलर्स संचालक राजेश रोकडे यांनी हे दर आणखी वाढवण्याचे संकेत दिले आहे। 62,200 रुपयापर्यंत आले होते हे दर। नागपुरात 16 डिसेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान 24 कॅरेट सोन्याचे दर 62,200 रुपयापर्यंत आले होते। त्यानंतरही दर थोडेफार वाढले असले तरी 63,000 प्रति 10 ग्रॅमपर्यंत गेले नव्हते, परंतु शुक्रवारी हे दर वाढल्याने ते आता 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाण्याचा अंदाज सराफा व्यावसायिकांनी वर्तवला आहे। मित्रांनो, तुम्हाला माझी ही बातमी आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।